नमस्कार, मी ऋतुजा। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर का दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा। रायगड जिल्ह्यामधल्या अनेक ग्रामसेवकांनी जबाबदारी बाजूला ठेवत केवळ दैनंदिनीच्या नोंदीच्या आधारे शासकीय भत्त्यांची वसुली केल्याची संशयास्पद माहिती सध्या समोर आली आहे। महाड तालुक्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्ते किशोर किरवे यांनी मागवलेल्या माहितीच्या आधारे हे प्रकरण सध्या उजेडात आलंय। अनेक ग्रामसेवकांनी गावात प्रत्यक्ष कामं न करताच दैनंदिनीच्या आधारे रोजचा दौरा दाखवून शासकीय निधीचा वापर केल्याचा गंभीर आरोप होतोय। आता प्रशासकीय यंत्रणेच्या कारवाईकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। नमस्कार, मी किशोर किरवे, माहिती अधिकार कार्यकर्ता। रायगड जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या सर्व पंचायत समिती कार्यालयांमध्ये काही मी माहिती अधिकारा अंतर्गत माहिती मागणी केली होती की ग्रामसेवक जो दैनंदिनी कामकाज करतात तर त्याची दैनंदिनी रजिस्टर मध्ये नोंद करायची असते आणि नोंद केल्यानंतर प्रत्येक महिन्याला वेतनापूर्वी ती दैनंदिनी गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये सादर करायची असते व त्यानुसार गटविकास अधिकारी यांनी पाहणी करून त्या रजिस्टरवरती त्यांचा सही शिक्का करून मग त्यांना जो काय साधारणतः रायगड जिल्ह्यामध्ये महिना 1500 रुपये भत्ता दिला जातो ग्रामसेवकांना। आणि गटविकास अधिकारी यांनी तो जो रजिस्टर असतो त्या रजिस्टरची पूर्ण पाहणी करून त्यांचा दैनंदिनी अहवाल बघायचा असतो आणि त्यानंतर त्यांचा सही शिक्का गटविकास अधिकाऱ्यांचा असतो त्या रजिस्टरवरती आणि त्यानंतर त्यांना तो जो काय भत्ता आहे तो दिला जातो। परंतु मी जवळजवळ दक्षिण रायगड मधल्या असणाऱ्या सर्व पंचायत समिती कार्यालयांमध्ये मागील 2 महिन्यांपासून पत्रव्यवहार करतोय माहिती अधिकारा अंतर्गत आणि यातून मला जी मिळालेली माहिती आहे की 90% ग्रामसेवकांनी दैनंदिनी मेंटेन केलीच नाही, दैनंदिनी नोंद केलीच नाही, कोणत्याही त्यांच्याकडे रजिस्टर उपलब्ध नाहीत। आणि असे असताना पंचायत समितीतील काही कर्मचारी असतील त्यांना हाताशी धरून ते भत्ता लाटण्याचा प्रकार अनेक वर्षांपासून हा सुरू आहे आणि जवळजवळ नाही म्हटलं तर हा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे अनेक वर्षांपासूनचा। परंतु याकडे गटविकास अधिकाऱ्यांनी कधी लक्ष टाकलेलं नाही, ना जिल्हा परिषदच्या शिवोनी कधी लक्ष टाकलेलं आहे आणि एवढा मोठा भ्रष्टाचार हा अनेक वर्षांपासून चालू आहे, तो आज चालूच आहे। याला मात्र अगदी कुठंतरी थांबवणं फार गरजेचं आहे, कारण हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेच्या कामासाठी हा लोकसेवक नेमलेला आहे आणि तो लोकसेवक जनतेचं काम करतोय की नाही करतोय हे त्या दैनंदिनीतून स्पष्ट होतं। म्हणजे याचाच अर्थ की दैनंदिनी घेतली गेले परंतु दैनंदिनीत कोणत्याही प्रकारची नोंद नाही, म्हणजे याचा अर्थ त्या लोकसेवकांनी ग्रामसेवकांनी जनतेच्या कामासाठी वेळ अजिबात कुठेही खर्ची केलेला नाही, जनतेच्या कामासाठी कुठेही गेलेला नाही, यातून हे निष्पन्न होतंय। आणि अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यातील पूर्ण रायगड जिल्ह्याची जर का चौकशी केली तर फार मोठा करोडो रुपयाचा घोटाळा हा समोर येण्याची दाट शक्यता आणि माझा ठाम विश्वास आहे। कारण मी जवळजवळ 5 ते 6 पंचायत समितीमध्ये या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केलेले आहेत, परंतु कुठल्याही पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी या माझ्या पत्राला उत्तर द्यायला तयार नाही। शेवटी मी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यांना मी समिती गठीत करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व अहवाल तयार करून संबंधितांवरती कारवाई करण्यासाठी मागणी केलेली आहे। तर त्यानुसार येत्या काळामध्ये आपण बघू मुख्य कार्यकारी अधिकारी या संदर्भात काय निर्णय घेत आहेत। जर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जर या संदर्भामध्ये आता कोणताही ठोस निर्णय जर घेतला नाही तर मात्र मला पुढील कारवाईसाठी मग ते न्यायालय असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्याकडे मात्र मला दाद मागावी लागेल। धन्यवाद।